तिचं नाव टार्झन आहे. चारी गांधी संग्राम संग्राम याला गाडी तुटली तर हा कमी होतो. हां आमचा भाऊ हां नातुली गावाचा वीर जवान, हां. त्याला स्मरणार्थ आम्ही आलेलो आहे. त्याला एक मित्रांनो बघू शकता नंदीनी मस्त असा गुलाल घेतलेला आहे. नंदीचं नाव काय आपलं? आमच्या नंदीचं नाव टार्झन आहे. कुठून आलं आपण? बदलापूर डोके दाखवली. नंदी कुठून पालत आपलं? चारी गांधी चारी गांधी. मस्त मित्रांनो नंदीची अशी फिटनेस आहे. आणि आजच्या अड्ड्याबद्दल काय बोलाल तुम्ही? आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. हां या दिनाचा खूप महत्त्व आहे देसाई गावाला. देसाई गावाला. तर या दिनानिमित्त तुम्हालाही शुभेच्छा आणि पूर्ण शहरी शौकीकांना पूर्ण शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या. आणि आजच्या गुलालाचं म्हणजे किती महत्त्व होता, कारण की म्हणजे आजचा म्हणजे अड्डा खूप म्हणजे असा महत्त्वाचा आहे आणि गुलाल तुम्ही त्यामध्ये घेतलेला आहे. म्हणजे आमचा गुलाल रेग्युलर चालू आहे. आहे अड्डा महत्त्वाचा आहे. आमचा हा 17वा गुलाल आहे. 17वा. 1-2 गाड्या आमच्या डिस्ट्रिक्ट मुलं पडलेले आहेत. हां. रेग्युलर गुलाल चालू आहे आमचा. आणि नंदीला म्हणजे कधीपासून म्हणजे आपण केलं होतं शर्यतीमध्ये? गेल्या वर्षीपासून. गेल्या वर्षी म्हणजे आजचा दुसरा वर्ष आहे. हां. या आणि अजूनपर्यंत म्हणजे नंदीबद्दल म्हणजे काय तुमच्याकडून अपेक्षा आहेत त्याकडून? नंदीबद्दल खूप अपेक्षा आहेत आमच्या नंदीबद्दल. आमचा नंदी चारी गांधी पळतो. चारी गांधी. असा कुठलाच असा अडचण येत नाही पहिल्याला. समोरचा बोलला आमच्या या खांदी बोलतो, आमच्या या खांदी बोलतो, चढ लागेल आम्ही अशा प्रमाणे बैल देऊन टाकतो. कोणी पण असू दे. आणि नंदीचं नाव टार्झन. टार्झन. स्वर्गीय हरिश्चंद्र नथू होईल डोके दापोली यांचा टार्झन. आणि म्हणजे याच्या गल्यामध्ये कोणता बैल पाळला? यांच्या संग्राम. तर मित्रांनो संग्रामचे हे मालक आहेत. तर आपण कुठून आलं? बदलापूर आंबेशिव. आणि आपल्या नंदीने आज गुलाल घेतला, गुलालाबद्दल काय बोलाल? गुलाल घेतला आनंद झालाच भरपूर, कारण की आमचे 2-3 गुलाल पडले होते. आणि आमच्याच गावातला बाजूचं बैल आहे, त्यांचं पण 2 गुलाल पडले होते. आम्हाला गुलाल नव्हतं भेटत. मग आम्ही एकमेकाला फोन केले की आपला गुलाल होईल ना, आपण बैल एकत्र हाकलूया, तर आपला गुलाल होईल. तर ते बोलतात चालेल. मग आपण आपल्या बैलाचा गुलाल झालेला आहे. आणि आजच्या गाडीचा म्हणजे स्पीड कसा होता? स्पीड व्यवस्थित होता. खालतूनच गाडी त्यांना टाकून निघली होती. दोन्ही 1 नंबर निघालेले खालतून. आणि पुढे याला गाडी तुटली तर हा कमी होतो. त्यांनी त्याला घेऊन आला तो व्यवस्थित त्याला. हां म्हणजे आजच्या गाडी मस्त झाली. मस्त झाली. आणि आजच्या या मैदानाबद्दल काय बोलाल? मैदानाचं तर पारंपरिक मैदान आहे. 26 जानेवारी बोलला म्हणजे काल पण तिकडे शेतकरी, त्याच्यामुळे इकडे जास्त काय बैल आली नाही. पण हा पारंपरिक मैदान आहे, त्याच्यामुळे भरपूर लोक इथे बघायला येतात. मोठ्या मोठ्या शर्ती होते तिथे, म्हणून आम्ही या मैदानाला आलो. काल गेलो नाही, कारण की आम्हाला पण इथे बैल हाकलायचा होता. आणि आजचा म्हणजे कितवा गुलाल होता आपला? गुलाल भरपूर गुलाल झाले तसे. आता या बैलामध्ये आपला 3रा गुलाल आहे. 3रा गुलाल आहे. या आजचा येण्याचं कारण असा, आमचा भाऊ नातुली गावाचा वीर जवान, त्याला स्मरणार्थ आम्ही आलेलो आहे. त्याला एक श्रद्धांजली व्हायची म्हणून. म्हणजे आणि मस्त तुम्हाला आज गुलाल पण भेटला. आमचा उत्सव अशोक पाटील यांचं म्हणजे यांच्या स्मरणार्थ गाडी पळाली. म्हणजे खूप भारी मित्रांनो शर्यत झाली. आणि जो गुलाल झाला आणि तो गुलाल आपल्या काय बोलले नाव? टार्झन भावाचं नाव ना. हां. उत्सव अशोक पाटील वीर जवान यांच्या स्मरणार्थ मस्त मित्रांनो त्यांना गुलाल पण भेटला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही गाडा मालकांना, कारण की अशाच म्हणजे आपला एक पारंपरिक खेळ आहे. आणि आपला खेळ असाच म्हणजे जोपासा, म्हणजे कुठलीही अडचण या क्षेत्रामध्ये नाही आली पाहिजे. आपण छोटा असो किंवा मोठा गाडा मालक असू दे, म्हणजे सर्वांनीच आपली दक्षता घेतली पाहिजे. तर प्रथमच मुलाखत झालेली आहे बैलांची माझ्या, आणि माझी पण ही पहिलीच मुलाखत आहे. तुम्हाला शुभेच्छा. पहिल्याच टाईमाचं मुलाखत देतो आम्ही. कधी मुलाखत वगैरे काही दिलेली नाही. फर्स्ट टाईम आहे आमची, फर्स्ट टाईम आहे. याच्या अगोदर पण दिली नाही, आणि ही फर्स्ट टाईम 26 जानेवारीला देतो. तर खूप 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 सारे तुम्हाला दोन्ही गाडा मालकांना शुभेच्छा असतील. अशीच वाटचाल तुमची पुढे येत राहो. तर चला भेटू आता. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. जंगल के टार्झन. चला नाही.